नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मीचं व्रत हे केलं जातं. तर हे व्रत कधीपासून आहे, किती गुरुवार आपल्याला व्रत करायचं आहे, पूजा मांडणी कशी करायची आहे, त्याचप्रमाणे व्रताचे काही नियम आहेत. तर ते कोणते नियम आहेत, त्याचप्रमाणे उद्यापन हे कसे करायचे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पहा, 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष हा महिना चालू होणार आहे. या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी अमावस्याची समाप्ती होणार आहे. ही अमावस्या मंगळवारी असणार आहे आणि या अमावस्याची समाप्ती बुधवारीच म्हणजे मार्गशीर्षच्या पहिल्याच दिवशी होणार आहे. आणि यानंतर पहिला गुरुवार जो आहे तो 14 डिसेंबरला येत आहे. त्याचप्रमाणे दुसरा गुरुवार हा 21 डिसेंबर, तिसरा गुरुवार हा 28 डिसेंबर आणि चौथा गुरुवार हा 4 जानेवारी आणि पाचवा हा 11 जानेवारीला आहेत. एकूण 5 गुरुवार जे आहेत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येत आहे. त्यानंतर या पूजेची आपल्याला मांडणी कशी करायची आहे ते तुम्हाला आता मी सविस्तर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यासाठी आपल्याला एक पाट लागणार आहे. त्याचप्रमाणे ज्या जागेवरती आपण पूजा मांडणी करणार आहे ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. पाट किंवा चौरंग तुम्हाला घ्यायचा आहे. त्या पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्हाला एक कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये असणारे 4 बिंदू आणि कडाच्या ज्या लाईन असतात त्यासुद्धा तुम्हाला आवर्जून काढायच्या आहेत, कारण की त्या लाईन ज्या असतात त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात. यानंतरनं त्या पाटावरती आपल्याला एक नवीन वस्त्र टाकायचं आहे. हे वस्त्र कोणत्याही कलरचं असलं तरीही चालेल, फक्त आपल्याला पांढरा कलर त्याचबरोबर काळा कलर असायला नको. बाकी तुम्ही इतर कोणतेही कलर घेऊ शकतात. यानंतर तुम्हाला गहू किंवा तांदूळ हे धान्य घ्यायचं आहे. हे धान्य तुम्हाला त्या पाटाच्या मधोमध गोलाकार वर्तुळाकार आकाराने तुम्हाला असं पसरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यावरती आपण जो कलश ठेवणार आहे तो कलश लवणणार नाही. यामुळे आपल्याला ते अगदी प्लेनमध्ये आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याकडे असणारा पितळाचा किंवा चांदीचा जो कलश असतो तो स्वच्छ पाण्याने आपल्याला भरून घ्यायचा आहे. यानंतर या कलशामध्ये आपल्याला एक नाणं व एक सुपारी जी आहे ती आपल्याला टाकायची आहे. त्याचप्रमाणे हळदी कुंकूसुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ जो आहे त्या कलशावरती स्थापित करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या कलशावरती विड्याची पानं ठेवू शकतात किंवा आंब्याची 5 पानं ठेवू शकतात. कोणतीही तुम्ही तुमच्याकडे जी असेल ती 5 पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि ते कलशाला अशा पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायचे आहेत. तसेच या कलशाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकवाचे 5 बोटं ओढून घ्यायचे आहेत. यानंतर तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे आणि तुम्हाला पळीने कलशामधून पाणी घेत असताना हातावरती असं घेऊन तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. हे सोडत असताना तुम्हाला ओम केशवाय नमः, ओम नारायणा नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून हे पाणी तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. यानंतर जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मूर्ती नसेल तर तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. फोटोवरती तुम्हाला स्वच्छ पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे. त्याने तो फोटो जो आहे तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर अभिषेक करा. तसेच आपण ही जी पूजा मांडणार आहे या पूजेची दिशा जी आहे ती एकतर पूर्वेकडे असावे किंवा उत्तरेकडे असावे. यानंतरनं आपण जो कलश स्थापन केला आहे त्या कलशालाच टेकून तुम्हाला माता लक्ष्मीचा जर फोटो असेल तर तो कलशाला टेकून तुम्हाला ठेवायचा आहे. बऱ्याच वेळा आपण तो कलश उजव्या साईडला स्थापित करत असतो आणि समोर माता लक्ष्मीचा फोटो ठेवत असतो, परंतु असं न करता आपल्याला तो फोटो जो आहे तो कलशाला तुम्हाला असा उभा करून ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. विड्याच्या पानावरती आपल्याला एक खारीक, सुपारी, बदाम, त्याचप्रमाणे एक खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. माता लक्ष्मीला सौभाग्याचं लेणं म्हणजेच हिरव्या बांगड्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्या पानावरती. यानंतर हळदी कुंकू तुम्हाला फोटोला लावून घ्यायचं आहे. नारळावरती पण हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करून घ्यायचं आहे. आपण जर सौभाग्याचं लेणं ज्या वस्तू पानावरती ठेवल्या आहेत त्यांनासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला फुलं जी आहेत ती तुम्हाला अर्पण करायची आहे.
जास्त करून तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर कमळाचं फूल जे आहे ते माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा, कारण माता लक्ष्मीला कमळाचं फूल हे अतिशय प्रिय आहे। तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण पूजा मांडणी करून घ्यायची आहेत। यानंतर धूप दीप अगरबत्ती ही तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत। संपूर्ण पूजा करत असताना तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करून साईडला ठेवायचा आहे। कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साह्याने करत असतो, यामुळे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। यानंतर ही पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे। या पूजेसाठी आपल्याला महालक्ष्मीचं जे पुस्तक असतं ते सुद्धा आपल्याला लागणार आहे। तुम्ही बघू शकता इथे माझ्याकडे पुस्तक सुद्धा आहे। यामध्ये संपूर्ण पूजा मांडणी दिलेली असते, आरती असतात, त्याप्रमाणे याचे अध्याय सुद्धा असतात जे आपल्याला या व्रताच्या दिवशी वाचायचे असतात। संपूर्ण अशी पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला अध्याय वाचायचे आहेत। माता लक्ष्मीची आपल्याला आरती सुद्धा करून घ्यायची आहेत आणि गोडाचा नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा आहे। गोडाचा हा पदार्थ माता लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर थोडासा पदार्थ हा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो गायला देखील आपल्याला खाऊ घालायचा आहे, कारण गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवदेवता असतात। अशा वेळी आपण जर गायीला हा पदार्थ खाऊ घातला तर 33 कोटी देवांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते। ही सगळी संपूर्ण पूजा तुम्हाला गुरुवारी करायची आहे। शुक्रवारी ही पूजा तुम्हाला उचलताना काय करायचं आहे, सकाळी उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे। आरती करून झाल्यानंतर तुम्हाला ही पूजा उचलायची आहे। पूजा उचलल्यानंतर जी आपण कलशावरती पानं ठेवली आहेत त्यातली 5 पानं जी असतात ती तुम्हाला घरामध्ये 5 ठिकाणी ठेवायची आहेत। एक पान हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवा, एक पान हे तुमच्या स्वयंपाकघरात ठेवा, एक पान हे तुम्ही जिथे महत्त्वाचे पैसे किंवा कागदपत्र ठेवतात त्या ठिकाणी ठेवा आणि इतर 2 पानं तुम्हाला जी महत्त्वाची जागा वाटते तिथे तुम्हाला ठेवायची आहे। प्रत्येक गुरुवारी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशीच पूजा मांडणी करायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी अशीच ही पूजा तुम्हाला उचलायची आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतात तेवढे गुरुवार आपल्याला व्रत करायचं असतं। त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन हे आपल्याला करायचं असतं। हे उद्यापन कशा प्रकारे केलं जातं, ब्राह्मणाला या दिवशी शिदा दिला जातो म्हणजे दान दिलं जातं। त्याचप्रमाणे सुवासिनींना घरी बोलवून हळदी कुंकू केलं जातं। त्यांना या व्रताचं महात्म्य सांगणारी जी पुस्तिका जी असते ती भेट म्हणून दिली जाते, त्यावरती एक फळ सुद्धा त्यांना दिलं जातं। जर आपण न चुकता हे व्रत दरवर्षी जर केलं तर घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त हा कायम राहतो। आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनीने महिला हे व्रत जे आहे ते करत असतात। त्याचप्रमाणे हे व्रत करत असताना आपल्याला काही महत्त्वाचे नियम सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत। या नियमांचं पालन करूनच आपल्याला हे व्रत करायचं आहे। कोणते महत्त्वाचे नियम आहे ते आता आपण जाणून घेऊया। शास्त्रीय व्रतांपैकी मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समेत लक्ष्मी आहे। या व्रताची गुरुवार मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करायचं असतं। हे व्रत कोणतीही कन्या, सवासण, स्त्री किंवा पुरुष देखील हे व्रत करू शकतात। त्याचप्रमाणे आपल्याला महिनाभर काही वस्तू ज्या आहेत, काही पदार्थ आहेत त्या पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत, जसे की कांदा, लसूण, मांसाहार हा आपल्याला संपूर्ण महिनाभर चुकूनही करायचा नाही। हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच लक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे। त्याचप्रमाणे या दिवशी घरातील वातावरण हे आनंदाचं असावं। ज्या व्यक्तीचं व्रत असेल त्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे। निर्मळ मनाने आपल्याला ही पूजा करायची आहे। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी। दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचं व्रत करून देवीचे यथासांग पूजा करावी। अशा प्रकारे त्या महिन्यात येत आलेले 4 किंवा 5 गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे। जर आपली श्रद्धा असेल तर आपण 1 महिन्याप्रमाणेच वर्षभर सुद्धा दर गुरुवार जे आहे त्याचं व्रत आपण चालू ठेवू शकतो। उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ व त्या व्रतकथेची एक प्रत जी आहे ती आपल्याला द्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला व्रताच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि हा उपवास करताना आपल्याला फक्त केळी, दूध, फळे खायची आहेत आणि रात्री हा उपवास आपल्याला सोडायचा आहे, म्हणजे आपण रात्री भोजन जे आहे ते आपण ग्रहण करू शकतो। त्याचप्रमाणे हे व्रत करत असताना आपल्याला काही अडचण आली, काही मासिक धर्म असेल तर अशा वेळी आपण ही पूजा मांडणी दुसऱ्या व्यक्तीकडून घ्यायची आहे
आणि व्रत हे आपल्याला स्वतः करायचं आहे, म्हणजे आपल्या गुरुवारमध्ये कोणताही खंड हा पडणार नाही। तर अशा पद्धतीने काही नियम हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि या गुरुवारचं व्रत जे आहे ते आपल्याला करायचं आहे। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।